कांद्याची परिस्थिती फक्त पवार साहेबांनी जाणून घेतली होती आणि त्यांच्याच काळामध्ये आपल्याला चांगले दिवस होते। कारण कांदा उत्पादक हा शेतकरी सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती करणारा शेतकरी आहे। 1 एकर कांदा लावायला त्याच्या आयुष्यमानामध्ये कांद्याच्या 100 मजूर लागतात व आजच्या स्थितीला 600 ते 700 रुपये हजेरीने मजूर आणावे लागतात। आणि हे काम फक्त पवार साहेबांनी केलं की भारतामध्ये पिकलेला कांदा जे देश खाऊ शकत नाहीत त्या USA मध्ये सुद्धा 7 वर्ष कांदा इथला पाठवण्याचं कामकाज केलं। म्हटलं साहेब अहो हा कांदा इथं कुणी खात नाही, चव नाही, याला तिकडे गेल्याशिवाय मार्केट नाही। आम्ही 7 वर्ष ते काम करत होतो। म्हटले तुम्ही त्या कांद्याकडे गेला तर बाकीच्या लोकांच्या कांद्याला भाव मिळेल, म्हणून त्या पद्धतीने त्यांनी तसा निर्णय घेतला होता। आणि आज आम्ही फक्त मोदी 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 करून ट्रम्प पर्यंत जातो, पण ट्रम्पला खायला कांदा इथला द्या, जरा पिवळा कांदा पिकवा, कमी तिखट कांदा पिकवा, तर तुम्ही हा सुद्धा कांदा बाहेर पाठवत नाहीत। जी मोमेडियन राष्ट्र कांदा खातात त्यांना सुद्धा तुम्ही कांदा निर्यात करत नाही आणि आम्हाला सांगता डिझेल कमी वापरा। आता कांद्याची शेती करायला जर ट्रॅक्टर आणला बाबा आणि त्याला जर डिझेल कमी असलं तर आपलं रान तयार होईल का? आता बैल राहिले का कोणच्या घरी? मग डिझेल शिवाय काय होणार आहे? डिझेल कमी वापरून कसं काय चालेल का? पिक्चर मध्ये दाखवायचं एका बाजूला माणूस आणि एका बाजूला बैल, अशी शेती आहे का? आता आपल्याला यांत्रिकीकरणासाठी डिझेलचा याचा पुरेपूर वापर केला पाहिजे व त्या निमित्ताने आपला सुद्धा काही का होईना अंश सरकारला जातोय ना। आणि कांदा हे असं पीक आहे सगळ्यात जास्त निर्यातीद्वारे चलन मिळवून देणारं पीक आहे कांदा। आणि ह्या सरकारने आपलं कंबाड मोडण्यासाठी कांदा निर्यात बंद केली। बाकीच्या राष्ट्रांना कांदा पाठवत नाही, त्यांनी स्वतः कांदा लावायला सुरुवात केली त्या राष्ट्रांनी आणि आपल्या कांद्याला बाहेर ग्राहक राहिला नाही। येऊन जाऊन यांना पुळका शहरातल्या मतदारांचा, अहो शहरातले मतदार काय आमचे शत्रू नाहीत, त्यांचा तुम्हाला लय पुळका आलाय। कांद्याचं रेशनिंग करा, बाजार समितीमध्ये या, इथं कांदा खरेदी करा आणि काय त्यांना फुकाट वाटायचा तो वाटा। आपली काही नाही आहे का कोणला? सरकारने कोणलाही फुकाट कांदा दिला? आपल्याकडून त्यांनी रितसर बाजार भावाने कांदा खरेदी करावा। 2 दिवसापूर्वी केंद्राचं पथक आजतकचं कांदा लसूण संशोधन केंद्रावर आलं होतं, आम्हालाही तिथं बोलवलं होतं। 1 किलो कांद्याला 18.5 रुपये खर्च येतो। सगळ्या दृष्ट्या लागतात, काय यांत्रिकीकरण लागतं, खतं किती, औषधं किती, बियाणं किती, ह्या सगळ्याचा खर्च करून 1 किलो कांदा पिकवायला 18.5 रुपये खर्च येतो। आणि आज आपल्या पदरात पडत आहे काय? तेव्हा आपला तो खर्च धरून त्याला काय रुपये 2 रुपये नफा धरून 20 रुपयाने का होईना कांद्याचा खर्च धरला पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये जेवढा कांदा जाईल वरचं सरकारने अनुदान दिलं पाहिजे आणि हा शेतकरी जगवला पाहिजे, एवढीच मी मागणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर शिरूर तालुक्यामधून सन्माननीय प्रकाशजी खैरे यांना विनंती करतो, आपण आपल्या भावना या ठिकाणी थोडक्यामध्ये व्यक्त करायच्यात। आज आपण सगळे जमलो आहोत, तो आपला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कांदा। आम्ही शिरूर तालुक्यातून कांडूर मेसाई खैरेवाडीतून आम्ही आलो आहोत। आमच्या भागात काय आत्ता वाखारीचा कांदा नाही आहे, हे लक्षात घ्या, तरी आम्ही आंदोलनाला आलो आहे। याचं कारण काय? हा जर वाखारीचा कांदा जर स्टॉक राहिला, हा जर दिवाळीपर्यंत जर विकला गेला तर आमच्या लाल कांद्याला बाजार सापडतो। मागच्या वर्षी काय झालं, आम्ही म्हणलं 15 डिसेंबरला संपतोय, 1 जानेवारीला संपतोय, अहो फेब्रुवारी उजाडली तरी यांचा काय वाखारीतला कांदा बंद झाला नाही। आणि त्याचं कारण काय? तर सरकारने बाजारभाव 5 आणि 7 आणि 10 रुपयाच्या पुढे जाऊनच दिला नाही। निर्यातीचं धोरण इतकं चुकीचं आहे सरकारचं। नुसतं फक्त सांगायचं निर्यात चालू, अहो व्यापाऱ्यांना आतून लिमिट द्यायचं, तू 10च कंटेनर खरेदी करायची। या ठिकाणी आपल्या सर्वांचे युवा नेते कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचं आपण सर्वांनी स्वागत करावं। दादांना विनंती राहील आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार सन्माननीय अशोक बापू पवार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। आपणा सर्व नेते मंडळींना विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे। आणि आज परिस्थिती अशी आहे की आज आळेफाटाची बेटं बंद झाली, चाकणची बेटं बंद झाली, मनसरची बेटं झाली आणि दादांनी जे नाशिकमध्ये आंदोलन केलं, आज कांद्याचे भाव पुणा मार्केटला 17-18 रुपये झालेत। याचं कारण काय आहे की शेतकरी ज्यावेळेस रस्त्यावर येतो त्यावेळेस भाल्या भाल्यांना घाम फुटतो,
आणि या सरकारचं निर्यातीचं धोरण बदललं पाहिजे. एकदा तुम्ही सांगून टाका, वर्षभर निर्यात आम्ही बंद करणार नाही. पवारसाहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते, पवारसाहेबांची सभा होती, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं कुठं लावा, माळरानावर कांदा लावा. अहो आता मागच्या वर्षी एवढा अवकाळी पाऊस झाला, पूर्ण महाराष्ट्र पाण्यात बुडाला, तरी कांद्याला भाव झाला नाही. मग होणार कधी? भावच होणार नाही. आता सरकार सांगते की सोनं खरेदी करू नका, तुम्ही डिझेल पेट्रोल जपून वापरा. अहो जर 5 किती वर्ष निर्यात बंद आहे, किती करोडो रुपये आपल्या देशात आले असते. अहो हे नुसती गाजरं दाखवायची कामं चालू आहे. आपलं आंदोलन जर एवढं चाललंय म्हणून आता सध्या बाजारभाव आहे, नाहीतर यांनी नुसती नाफेडची खरेदी चालू, नाफेडची खरेदी प्रत्यक्षात होतच नाही. आणि लोक म्हणतात कुठे यांच्या नादी लागायचं, जाऊ दे आपलं मार्केटला. हां, त्यामुळे सरकारने निर्यातीचं धोरण व्यवस्थित केलं पाहिजे. नाहीतर सांगून तरी टाका यावर्षी कांदाच पिकू नका, जाऊ द्या, येऊन द्या बाहेरून, अशी परिस्थिती आहे. आज जी लोक आहेत ती सरकारवर टीका करतात की आज काँग्रेसच्या काळात काय केलं. अहो अर्ध काँग्रेस तुमच्यात बरोबरच आहे. आता तुम्ही जे गुंड गब्बर लोक जमा केलेत, आज लोकशाहीची हत्या चालली. आज तुम्ही मताला 5-5, 10-10 हजार रुपये देऊन निवडणुका जिंकताय आणि आज सरकार अस्तित्वात आहे. मला शेतकऱ्यांना सांगायची कळकळीची एक विनंती आहे, तुम्ही आहे ना जागे व्हा आणि एकत्र या, नाहीतर आपल्याला आहे ना भविष्यात सातबारा काढल्याशिवाय पर्याय नाही. मीडियावाल्यांना विनंती आहे की आपण तिथं तुमच्यासाठी जागा राखीव केले आहेत, महिलांना इथं दिसत नाही. माजी आमदार अतुल शेठ बेनके यांना विनंती, आपण स्टेजवरती या ठिकाणी यायचं आहे. आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती, आपण कृपया खाली बसून घ्या. मागून लोक येतात, त्यांना अडचण नको, आपण सर्वांनी खाली बसून घ्या. आज आपण सर्वजण कांदा उत्पादक शेतकरी महामोर्चा आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालोत. या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य शशिकांतजी शिंदे साहेब, सन्मान्य आमदार रोहितदादा पवार, सन्मान्य अशोक बापू पवार, सन्मान्य अतुलजी बेनके साहेब, देवदत्तजी निकम साहेब, विजूभाऊ शिंदे पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते मंडळींना आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर आजच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठलाही वाले नसताना आपण सर्वजण शेतकऱ्यांच्यासाठी हे आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी उपस्थित झालात, म्हणून मी आपल्याला प्रथमतः धन्यवाद या ठिकाणी देतो. खरं तर आपल्या सर्वांना लहानपणी शाळेमध्ये शिकवलं जायचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाची जवळपास 72% लोकसंख्या ही शेतीच्या क्षेत्रावरती अवलंबून आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी जगाचा बाप आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. परंतु आज मात्र या शेतकऱ्याला कुठलाही वाली त्या ठिकाणी उरलेला नाही. गेल्या वर्षापासून कांद्याचे घसरलेले बाजारभाव पाहता या कांद्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नापासून अनेक अपेक्षा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत्या. कुणाला आपल्या मुलाची ॲडमिशन घ्यायची होती, कुणाला आपल्याला मुलीचं लग्न करायचं होतं, कुणाला आईचं ऑपरेशन करायचं होतं, कुणाला बापाचं श्राद्ध घालायचं होतं. परंतु या कांद्याच्या घसरलेल्या भावामुळं प्रत्येकाच्या स्वप्नांची राख रांगोळी त्या ठिकाणी झाली, स्वप्नांची माती त्या ठिकाणी झाली. ज्या वेळेला हे केंद्र सरकार आपल्याला कांदा चाळीकरता अनुदान देतं, विरोधाभास बघा कसा आहे शेतकरी बांधवांनो, की ज्या वेळेला कांदा भाव कमी असतो, कांदा चाळीमध्ये तो कांदा साठवला जावा आणि कांद्याचे भाव चढे झाल्याच्या नंतर तो कांदा मार्केटमध्ये विकायला येऊन शेतकऱ्याला अधिकचे 2 रुपये मिळतील अशी साधारणतः माफक अपेक्षा त्या ठिकाणी असते. परंतु ज्या वेळेला कांद्याचे भाव चढे होतील तेव्हा हे सरकार असं विरोधाभास निर्णय त्या ठिकाणी घेतं की निर्यात बंदी त्या ठिकाणी केली जाते. कांद्याच्या निर्यातीवरचं शुल्क अचानकपणाने त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि मग शेतकऱ्याच्या कांद्याचा बाजारभाव कसा कमी केला जाईल या दृष्टीने या सरकारचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून या सरकारला जागेवरती आणण्याकरता, धडा शिकवण्याच्या करता शेतकऱ्यांचे नेते आदरणीय देवदत्तजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पुढाकारानं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालं आणि आपण सर्वजण नेते मंडळींनी पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. तमाम शेतकरी बांधव आणि भगिनींना देखील मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या उन्हामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणा सर्वांना धन्यवाद देऊन यानंतर सन्माननीय राहुलजी बहिरट यांना विनंती करतो, आपण थोडक्यामध्ये आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्यात. आज या ठिकाणी मी शेतकरी पुत्र राहुल बहिरट पाटील आज नगर जिल्ह्यातून सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी या ठिकाणी आलो.
आणि आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की कांदा पिकवायला 18 ते 20 रुपये खर्च येतो असं मी सांगत नाही, सरकारी यंत्रणा सांगतायत. मग तोच कांदा 50 पैशांपासून तर 5 रुपये किलोपर्यंत विकतोय. ते पाहायला सरकारला वेळ नाही का? त्यावरती निर्णय घ्यायला सरकारला वेळ नाही का? आणि मी या ठिकाणी दादा या ठिकाणी मी आलो असता फक्त कॉक्रोचचा असा मास्क लावला तर 100 पोलिसांनी मला घेराव घातला आणि सांगितलं तू कुठला आहे? मी सांगितलं मी नगरचा आहे. तू इथं आला का हा प्रश्न विचारला. मग महाराष्ट्रात एक शेतकऱ्यांनी युवा शेतकऱ्यांनी फिरण्याची बंदी आहे का हा प्रश्न माझा या ठिकाणी उपस्थित करतो. आज या ठिकाणी आम्ही काय हत्यारं घेऊन आलेलो नाहीत, फक्त कांद्याच्या माळा घालून आमच्या भावना मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. पण आमचा आवाज चिरडून टाकण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर हा आवाज आता महाराष्ट्र ऐकतोय. काय आहेत आमच्या भावना? काय आमच्या कांद्याला जर 18 ते 20 रुपये खर्च येत असेल तर त्याला 25 रुपये तरी किमान त्याच्या खिशात पैसे द्या इतकी शुल्लक मागणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो असता तो आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न का होतोय? याचा अर्थ असा आहे की फक्त या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला सर्वसामान्याला इथं कोणालाही भेटण्याची बोलण्याची मुभा नाही. सर्वांना आपला जवळचा आता रोहित दादा वाटायला लागला, कारण कोणी यांचं ऐकायला तयार नाही. खालच्या लेवलचे आमदार खासदार जरी आपलं ऐकत असतील तरी त्यांचं वरच्या लेवलचे लोक ऐकायला तयार नाहीत. याचं हे प्रत्यय या ठिकाणी आलंय. आज महाराष्ट्रामध्ये युवा शेतकऱ्याला विचारलं जातं तू नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात का आलाय? मग या ठिकाणी शिंदे साहेबांना विचारावं लागेल का तुम्ही साताऱ्याहून इथं का आलेत साहेब? रोहित दादांना विचारावं लागेल का तुम्ही तिकडून इकडे का आलेत? हा सगळ्यांना प्रश्न विचारा, मला हात जोडून विनंती आहे. आणि हा प्रश्न आम्हाला विचारण्यात पेक्षा हा प्रश्न सरकारला विचारा का यांना 25 रुपये बाजारभाव द्या, आम्ही परत रस्त्यावर उतरणार नाही. काय चुकी आहे? काय चुकी आहे शेतकऱ्यांची? रात्रीचा दिवस करतोय, दिवसाची रात्र करतोय, पाण्यासारखं रक्त ओततोय, त्याला लाईट दिल्या जाते रात्रीची. अरे कंपन्यांना लाईट दिली दिवसाची आणि माझ्या शेतकऱ्याला लाईट दिली रात्रीची, आणि त्या रात्रीचं पाणी देऊन तो कांदा जर पिकवत असेल तर त्याला त्याच्या घामाचा पैसा तर द्या. एवढी शुल्लक मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येतो, पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. मित्रांनो, सरकारला हात जोडून विनंती आहे का आम्हाला पदरचे पैसे घालून या ठिकाणी यायला कुठली हवस आलेली नाही. आमच्या कांद्याला 25 रुपये बाजारभाव जाहीर करून टाका, पुन्हा जीवनात आम्ही रस्त्यावरती उतरणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. धन्यवाद. यानंतर फक्त 1 मिनिटामध्ये दिगंबरजी वावळ आपणास विनंती. चला 1 मिनिट द्या त्यांना. या ठिकाणी हॅलो, आज या ठिकाणी देवदत्त निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. आमची एकच मागणी आहे, फक्त आम्हाला 25 रुपये हमी भाव द्या. शेतकऱ्याला हमी भाव द्या. नोकरीवाल्याचा महिन्याला पगार झाला तर त्याच्या पोरांनी काही मागितलं तर त्याला देता येतं, पण आमचे 4-4 महिने कांदे वखारीत आणि ते जर आम्ही 10 आणि 12 रुपयांनी विकले तर आमच्या मुलांना आम्हाला त्यांना काही देता येत नाही. शेतकरी आज फक्त वरून जिवंत आहे, आतून अख्खा मेलेला आहे. शेतकरी आज आतून अख्खा मेलेला आहे, त्याला कोणत्याही मालाला बाजार नाहीये. त्याच्यामुळे या सरकारने आम्हाला 25 रुपये हमी भाव देऊन आज खताची गोण 2,500 रुपयाला झाली. शेतकरी मजूर बाईची मजुरी एकरी 18,000 रुपये काढायला झाले. 1.5 ते 2 लाख रुपये कांद्याला हे खर्च आहे. तुम्हाला जर एवढं वाटत असन जर शेतकऱ्यांनी मरावा तर इथं आम्ही आज मरू का? माझी इच्छा आहे, जर एक शेतकरी मरत असेल तर सरकार कांद्याला 25 रुपये हमी भाव देत असेल तर आज मी ह्या टेजवर रोहित दादा सांगतो, इथं आज मी मरायला तयार आहे. मी आज औषधाची बाटली आणलेली आहे. मी आज शांत
शांत व्हा शेतकरी. ही एकाच शेतकऱ्याची व्यथा आहे, तो या ठिकाणी मांडतोय. तर अखंड महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली ही भूमी आहे. खर तर छत्रपती शिवरायांनी कधीही शेतकऱ्यावरती या राधा- ठिकाणी त्या सन्माननीय ठिकाणी हर्षवर्धनजी सकपाळ साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय राजूभाई इनामदार, सन्माननीय राजू भाऊ बानखले, सन्माननीय अतुलजी बेनके साहेब, सन्माननीय सूरजजी वाजगे साहेब, सर्वांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यावं. शेतकरी जे सर्व नेते चांदवडचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय सयाजीराव गायकवाड साहेब, आपल्याला देखील विनंती आहे, आपण वरती यावं. सन्माननीय हर्षवर्धनजी सकपाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न यावं. आता या ठिकाणी फक्त प्रमुख वक्ते या ठिकाणी बोलतील. कृपया सर्वांना विनंती आहे, आपण थोडक्यामध्ये आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्यात. अखंड महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली ही पुणे जिल्ह्याची भूमी आणि या भूमीमध्ये खर तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलन करायला लागतंय, ही खरी खेदाची बाब आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यालाच का त्या ठिकाणी आंदोलन करायला लागतं? शेतकऱ्याला पाण्यासाठी आंदोलन करायला लागतंय, शेतकऱ्याला बाजारभावासाठी आंदोलन करायला लागतंय, शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी विकण्यासाठी शेतकऱ्याला आंदोलन करायला लागतंय. ही जर प्रत्येक गोष्टीसाठी दादा जर शेतकऱ्याला आंदोलन करायला लागत असेल तर मी तर म्हणतोय या सरकारचा या ठिकाणी राजीनामा सरकारने या ठिकाणी द्यावा आणि तो राजीनामा घेतल्याशिवाय दादा आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आता ही लढाई आरपारची लढाई आहे. सरकार या ठिकाणी आमच्यावरती सूड उगरवतंय का काय, सूड काढते का काय, त्यासाठी दादा आम्ही या ठिकाणी आसोड घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. सरकार जर सूड उगरत आमच्यावरती काढत असेल तर आसोडाने त्या ठिकाणी फटकावल्याशिवाय तुम्हाला सांगतो या ठिकाणी हा शेतकरी या ठिकाणी शांत बसणार नाही. शिवजन्मभूमीतील शेतकरी या ठिकाणी आहेत दादा. तुम्ही चांदवडला त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंबेगावमध्ये सन्मान्य या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम साहेबांनी या ठिकाणी आंदोलनाची ठिणगी टाकली आणि त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही दादा आजचं हे 4थं आंदोलन आहे. मनसर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी लिलाव बंद पाडले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आमच्या आळे फाट्यामध्ये त्या ठिकाणी लिलाव बंद पाडले आणि शिंदे साहेब त्या दिवशी आम्ही चाकणला सुद्धा त्या ठिकाणी आलो होतो. आजही आम्ही पोटतिडकीने या ठिकाणी आलेलो आहे. रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय. कुठलाही छाव आमच्यावरती नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये हा तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावले. तर काय गरज या पोलीस बंदोबस्ताची एवढ्या? आम्ही या ठिकाणी काही दुश्मन आहोत का सरकारचे? आम्ही अतिरेकी आहोत का? आम्ही त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी अन्याय करणारे सरकार आहे. शेतकऱ्याला त्या ठिकाणी अतिरेकी जर समजत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या मालाला तुम्ही जर बाजारभाव दिला नाही तर तुम्हाला सांगतो या पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला त्या ठिकाणी फिरून देणार नाही. कांद्याने सडकावल्याशिवाय हा शेतकरी त्या ठिकाणी गप्पा बसणार नाही. काय शिवजन्मभूमीतील ही एक मराठ्याची औलाद आहे दादा. तुम्हाला सांगतो एक तर शेतकरी कधी रस्त्यावर उतरत नाही आणि उतरला तर त्या ठिकाणी न्याय घेतल्याशिवाय शांत बसत नाही. ही शेतकऱ्यांची ताकद आहे. तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कायमच त्या ठिकाणी अन्याय केलाय, परंतु या ठिकाणी आता हा अन्याय या ठिकाणी सहन करणार नाही. अनेक वेळा दादा त्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वी शेतकऱ्याला विकले गेल्या कांद्याला त्या ठिकाणी सरकार अनुदान देऊ शकलं नाही. सततचा पाठपुरवठा त्या ठिकाणी रावळ साहेबांनी त्या ठिकाणी केला. आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघामध्ये सोयाबीनची खरेदी व्हावी त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी सरकारी सोयाबीन केंद्र त्या ठिकाणी चालू झाले. तुम्हाला सांगतो 2 महिन्यापूर्वी 10-20ची गोण 1200 रुपयाला होती. आज ती गोण लगेच 2400 रुपयाला झाली. काय वाढली? काय शेतकऱ्याचा बाजार का वाढला नाही मालाला? त्या ठिकाणी जर खताच्या किमती जर 2 महिने दुप्पट होत्यात तर कमीत कमी आमच्या मालाला
कांद्याला 30 रुपये हमी भाव दिला पाहिजे, ही आमची खरं तर त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आमचा कांदा त्या ठिकाणी गारपिटीने सडला, त्या ठिकाणी विकला, कवडी मोल भावात त्या ठिकाणी विकला गेला. सरकार त्या ठिकाणी रात्रीत अदानीला, अंबानीला हजारो कोटीची त्या ठिकाणी कर्जमाफी करताय, तर आमच्या शेतकऱ्याला 15 रुपये क्विंटलला अनुदान का देऊ शकत नाही? आणि देत जर नसेल तर हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. त्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांची या ठिकाणी थट्टा करू पाहते. परंतु तुम्हाला सांगतो, आम्ही शिवजन्मभूमीतील शिवबांचे मावळे आहोत. आम्ही गनिमा कावा आम्हाला या ठिकाणी माहित आहे. आमच्या कांद्याला या ठिकाणी हमी बाजार भाव द्यावा. आम्ही या ठिकाणी आता रास्ता रोको दादा करावंच लागणार आहे आपल्याला. त्या ठिकाणी सीधी उंगली से घी नहीं निकलता, इसके लिए टेढ़ी उंगली करते. आपण सरळ चला, सरकारला त्याची किंमत नाहीये. आपण बहुसंख्येने सर्व या ठिकाणी सर्व मीडिया आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या आंदोलनाची त्या ठिकाणी धग तुम्हाला दिल्लीला दादा तुम्ही सांगा, स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी धन्यवाद साहेब, आपला मनपूर्वक आभार. सर्वांचं पोटतिड केले या ठिकाणी प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावा अशी सरकारला या ठिकाणी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, शेतकरी एकजुटीचा जय जवान, जय जवान. आणि यानंतर आपल्या भावना व्यक्त करतायत शांताताई यादव पिंपरी पेंडार. आपणास विनंती राहील ताई, आपण आपल्या भावना थोडक्यामध्ये व्यक्त करायच्यात आणि त्यांच्यानंतर सन्मान्य प्रमोदजी गोतरणे साहेबांना विनंती आहे, त्यानंतर आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. वक्ते ज्यादा आहेत, उन्हाची तीव्रता आहेत, लोक 9:30 पासून आहेत. प्रत्येकाला विनंती, एक तीन मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. या ठिकाणी खासदार, नगरचे खासदार सन्माननीय निलेशजी लंके साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचे आपणा सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत. विजय असो. नमस्कार. हे व्यासपीठावर बसलेले आणि माझ्या शेतकरी बांधवाला सर्वप्रथम शेतकरी ह्या बांधवांना नात्याने नमस्कार. आपण अशा ठिकाणी शेतकऱ्याचं कांद्याबद्दल, शेतकऱ्याच्या आंदोलनाबद्दल आपण कुटुंब सहपरिवाराने उपस्थित झाले आहे. त्याबद्दल त्यांचा मी आभार मानते. कांदा हा शेतकऱ्यांचा, सरकारला कांद्याच्या विषयी नेहमी त्याची चुकीची भूमिका असते. पण कांदा हा शेतकऱ्याला, एक शेतकऱ्याचं वरण आहे. 4 दिवस हा कांदा राहू शकतो, तसं तर तरकारी दुसरे नाशवंत माल हा राहू शकत नाही. पण शेतकऱ्याचं नुसतं कांद्याविषयी त्यांची निश्चित धरसट भूमिका असते. इलेक्शन झालं तेव्हा कांदा 24 रुपये होता आणि आता इलेक्शन झालं आणि कांदा 7 ते 8 रुपये आणला. हा 7 ते 8 रुपये कांदा आम्हाला द्यायला परवडत नाही शेतकऱ्याला. आम्हाला मजुरी 500-600 रुपये एका बाईला द्यावा लागते आणि बराकीत कांदा साठवायला एकरी आम्हाला 17 ते 18 हजार रुपये एकर आम्हाला कांदा काढण्यात जावतंय. कांद्याचं बी 2000 ते 3000 रुपये किलोचं असतं आणि खत मजुरी आम्हाला परवडत नाही. आणि आता सोयाबीन शेतकऱ्यांचा माल असला तर सरकार नुसतं बाजार कमी करतं आणि व्यापाऱ्यांचा बाजार माल गेला का त्याचा बाजार दुहेरी देतं. आता सोयाबीन संपली, सोयाबीन काढली तेव्हा आम्हाला 30 ते 40 रुपये बाजार होतं, पण आता सोयाबीन 70 ते 80 रुपये बाजार झाली. आणि कांदा पण आता शेतकऱ्याचा कांदा आहे 10-12 रुपयांनी आम्हाला कांदा द्यायला परवडत नाही. आणि खताचे बाजार वाढले, औषधाचे बाजार वाढले, मजुरी वाढली, पण कांद्याचे काय बाजार वाढले नाही. हा शेतकरी राजा आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी शिवाय सगळे जग बसन, पण शेतकरी कधी बसत नाही. तुम्ही कोरोनाच्या महाकाळामध्ये पाहिलं, सगळ्या यंत्रणेने बंद झाली, पण शेतकरी राजा बसवला नाही. शेतकरी राजाने 140 कोटी जनतेला अन्न पुरवलं आणि तरी पण शेतकऱ्याचा कधीच विचार केला नाही जात. आमच्या शेतकऱ्याला 65 वर्ष झाली का त्याला पेन्शन पाहिजे. एसटीत असन, शिक्षक असत, सगळे कोणी असन त्याला पेन्शन मिळते, पण आमच्या शेतकरी राजाचा कधीच विचार केला जात नाही. आमचा शेतकरी राजा 65 वर्ष झाले का त्याला पेन्शन पाहिजे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. रोहित दादा अजित दादाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, दादाला न्याय द्या, न्याय. आज या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय देवदत्त निकम साहेब आणि पुणे जिल्ह्यातल्या तमाम लोकांनी हे जे कांद्याच्या बद्दल आंदोलन पुकारलेलं आहे, या आंदोलनामध्ये आम्ही काँग्रेसचे सर्वजण या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे आहोत. या ठिकाणी आज खेड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष चंद्रकांतजी गोरे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस आयचे उपाध्यक्ष सचिनभाई दुर्गाडे साहेब, त्याचप्रमाणे पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव पानसरे फडतरे,
आंबेगाव तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेब इंदोरे, शिरूर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष वैभव यादव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रदीप मेत्रे साहेब, त्याचप्रमाणे हवेली तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष आनंदराव पवार आणि शिरूर तालुका किसान काँग्रेस आयचे अध्यक्ष रामदासदादा थोरात, त्याचप्रमाणे या सर्वांना बरोबर घेऊन आमचे आदरणीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आलेले आहेत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गेले 5-6 महिने झाले कांद्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात गडगडले आहेत. कांद्याला कवडीमोल असा बाजारभाव मिळत आहे. अशी परिस्थिती असताना या सरकारने कांद्यावर निर्यात बंदी टाकली. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या बऱ्याचशा मालावरती निर्यात बंदी टाकली. हे काही योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कांद्याचं आंदोलन छेडण्यात येत आहे. गेले वर्षभरापासून, त्याचप्रमाणे 2014 पासून तर आज तागायतपर्यंत या सरकारने शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला बाजारभाव दिलेला नाही. याच्या निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा आपण सर्व शेतकऱ्यांनी आयोजित केलेला आहे. तुम्ही अवलोकन करा शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, 2014च्या पूर्वीचे दिवस कसे होते आणि 2014च्या नंतरचे आज तागायतपर्यंत दिवस कसे आहेत. मी कुठल्याही सरकारला नाव ठेवणार नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही सरकारचं समर्थन अजिबात करणार नाही. परंतु आपल्याला माहीत आहे 2014 पूर्वी खतं, औषधे, बी बियाणं, जे काही शेतीला लागणारे अवजार यांचे बाजारभाव कशा प्रकारे होते आणि आताचे कशा प्रकारे आहे. तुम्हाला मी सांगतो शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला मी सांगतो शिवाजी महाराजांनी काय सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याची काडी सुद्धा गहाण ठेवायची नाही, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, अशा प्रकारची सूचना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाला दिली होती. आणि हे सरकार बघा काय शेतकरी राजा आहे. अहो, शेतकरीच भिकारी झाला तर राजाचा काय विषय घेऊन राहिले. अशा प्रकारचं या ठिकाणी धन्यवाद. संयोजकाकडून मला खूप अशी होते. अतुल शेठ बेनके या ठिकाणी उपस्थित झाले, सूरज वाजगे या ठिकाणी काँग्रेसचे ते सर्व आपल्या शेतकऱ्यांच्या समोर आहे. धन्यवाद. कमलाकरजी सातव आपण उपस्थित स्वागत. आणि यानंतर खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय विजूभाऊ शिंदे पाटील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. खरं तर सगळे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं या आंदोलनामध्ये खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून, पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती हे सगळे नेते मंडळी, सत्ताधारी असू द्या, विरोधी पक्षाच्या सुद्धा सगळे नेते मंडळी आज या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खेड तालुक्यातले देखील आमच्या अनेक शेतकरी या ठिकाणी आहेत. मागच्या 3-4 दिवसापासून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन त्या ठिकाणी होत आहेत. आणि आमचा भाग जो आहे खरं तर चाकणची जी भूमी आहे, महाराष्ट्रातल्या आंदोलनाची भूमी ही चाकण आहे. आणि कांद्याचं सगळ्यात पहिलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय शरद भाऊ जोशी यांच्यामुळे चाकण आणि चाकणच्या पंचक्रोशीमध्ये 1977, 78, 80च्या दरम्यान त्या ठिकाणी झालं. आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत हे चाकणच्या भूमीतनं त्या ठिकाणी तयार होत आहेत. मला सभापती म्हणून, शेतकऱ्यांच्या बाजार समिती सभापती म्हणून सगळ्या नेते मंडळांनी एवढं सांगायचं, आज महाराष्ट्राच्या पातळीवरती हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असेल, रोहितदादा पवार असतील, शशिकांतजी शिंदे असतील, की लोकांच्या मनामध्ये एक आशा निर्माण करण्याचं काम, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि त्या प्रश्नाला व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय. नाशिकला जे 4-5 दिवसापूर्वी तुम्ही मोठं आंदोलन केलं, त्यानंतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मध्ये एक भावना तयार झाली की अरे आपल्यासाठी या महाराष्ट्रामध्ये लढायला कोणीतरी या हुकुमशाहीच्या सरकारच्या विरोधामध्ये सत्ता म्हणून आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन ईडी, सीबीआय ह्या सगळ्या धाडीला घाबरून जर महाराष्ट्रामध्ये कोणी गप्प होत असेल तर याही परिस्थितीमध्ये ही सगळी नेते मंडळी सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी भूमिका त्या ठिकाणी घेत आहे. काय भूमिका घेत आहे? आता इथे सगळ्या पक्षाचे नेते मंडळी आहे. बाबांना, मी बाजार समितीचा सभापती आहे. जर शनिवार बुधवार आमच्याकडे बाजार असतो, तुम्ही बाजारामध्ये जर आला तर शेतकऱ्यांची भावना काय, सरकारच्या बद्दल काय बोलतात हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. आज लोकांना आजही आठवण होते
देवदत्तजी निकम काय आठवते की आदरणीय पवार साहेब जर या देशाचे कृषी मंत्री असताना सातत्याने जेव्हा जेव्हा कांदा प्रश्नावरती आंदोलन झालं, कांदा प्रश्नाची परिस्थिती चिघळली, काही ना काही डॅमेज कंट्रोल करण्याचं काम, काही ना काही मदत करण्याचं काम शेतकऱ्यांना आदरणीय पवार साहेबांनी केलं. पण आज कोण वाली आहे? दुर्दैवानं अजितदादांच्या सारखा या जिल्ह्यातला खंबीर नेता त्या ठिकाणी केला की ज्या नेत्यानं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काही काळी अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याची भूमिका त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून घेतली होती. आज काय परिस्थिती आहे? आज देशाच्या कृषी मंत्र्यांची काय भूमिका, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची काय भूमिका, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांची काय भूमिका? शेतकऱ्यांनो, मी बाजार समिती सभापती आहे, जिल्हा परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा गटनेता. आज एका बाजूला हे सगळं चित्र बघितल्यानंतर एक गोष्ट आणि दुर्दैवाने या व्यासपीठावर मला महाराष्ट्राच्या नेते मंडळांना सांगावं लागेल. काय सांगावं लागेल की सरकारच्या बद्दल ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठी खतखत आहे, पण या खतखतमध्ये या महाराष्ट्रामध्ये कुणी लढायला तयार आहे की नाही? या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं नेतृत्व करायला कुणी तयार होणार आहे की नाही? कुठला नेता पुढे येणार आहे की नाही? का प्रत्येक नेता बघणार मी आणि माझा मतदारसंघ, मला सीबीआयची नोटीस येईल, मला ईडीची नोटीस, या सगळ्या ईडी सीबीआय ह्या घोटाळ्यामुळं या महाराष्ट्रामध्ये कोणी लढणार आहे की नाही हा खरा प्रश्न झाला. पण रोहित पवार, तुम्ही ज्या ताकदीनं आज या महाराष्ट्रामध्ये एक एक विषय घेऊन त्या ठिकाणी पुढे जाता, आम्हाला खात्री आहे की हा पुणे जिल्हा निश्चितपणानं आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल, पवार कुटुंबावरती प्रेम करणारा आणि भविष्यामध्ये देखील या सगळ्या नेतृत्व गुणांच्या बरोबर हा जिल्हा तुमच्या बरोबर त्या ठिकाणी निश्चितपणे राहील. मी बाजार समिती सभापती म्हणून एवढीच मागणी करतो की कांद्याला हे सगळ्या प्रश्नावरती ही सगळी मंडळी त्या ठिकाणी बोलता, पण मागच्या काळामध्ये जी कांद्याची विक्री झालेली आहे त्याला देखील सरकारने अनुदान दिलं पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये जी विक्री होणार आहे त्याला हमीभाव दिला पाहिजे, एवढीच मागणी या निमित्ताने करतो. मी माझ्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आंदोलना मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो. धन्यवाद. कृपया मीडियाला विनंती आहे, मीडिया सर्व मागच्या लोकांना दिसत नाही, त्यांच्या भावना समजून घ्या. कृपया आपलं काम झाल्यानंतर कॅमेरे तुमचे पाठीमागच्या बाजूला जे कॅमेरे लावले त्यातून आपल्याला दिसतंय. यानंतर जुन्नर तालुक्याच्या वतीनं सन्माननीय माऊली शेठ खंडागळे हे भावना व्यक्त करतील. त्यानंतर माजी आमदार आणि खासदार यांची फक्त भाषणं होतील. थोडक्यामध्ये फक्त कांद्याचा विषय घेतला जाईल आणि तदनंतर आपलं आंदोलन होईल. भीमाशंकराच्या या पवित्र पावनभूमीमध्ये गणेशराव, उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सकपाळ साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, शेतकऱ्यांचे नेते म्हणून गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे युवा आमदार आदरणीय रोहितदादा पवार, खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली मी म्हणेल की हा मोर्चा संपन्न होतोय तो लोकनेते देवदत्तजी निकम, उपस्थित शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर कांद्याला हमी भाव मिळावा ही आपली गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे, परंतु अद्याप ती पूर्ण झाली नाही. मागच्या 1.5-2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला नाडलं जातंय, सगळ्यात महत्त्वाचं की मागच्या परवा आम्ही आळेफाट्याला ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला आमचे पाडेकर दादा आहेत, त्यांनी हिशेब मांडला. प्रत्येकाचा हिशोब काय अंशी वेगळा येऊ शकतो. कांद्याचा जो भाव आहे, उत्पादन खर्च 18 रुपये, 20 रुपये, 25 रुपयापर्यंत येतो आणि आपल्या पदरात पडतायत 10, 12, 13 रुपये. याच्यापेक्षा जास्तीचा भाव आपल्याला कधी मिळाला नाही आणि तो मिळतही नाही. आणि म्हणून आपल्याला हक्काचा हमी भाव मिळावा यासाठी आपण ह्या आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. खरं तर केवळ कांदाच नाही तर शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतमालाला भाव नाही हे आपण सारेजण बघतोय. सगळ्यात महत्त्वाचं चेअरमन साहेब, आपल्याला आता दुसऱ्या एका गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये तापमान आहे, शेतीची तहान भागत नाही, रोज पाणी शेत आमचं मागतंय आणि MSME वाल्यांनी जी काही 7-8 लाईट आहे त्याच्यामध्ये देखील सिंगल फेज, एका फेजला एक दिवस लाईट, दुसऱ्या फेजला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या फेजला लाईट. याच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात मोटरी जाळण्याचं देखील काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, मागच्या 3-4 महिन्यामध्ये जो कांद्याचं वाटोळं झालेलं आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्या कांद्याला, विकल्या गेलेल्या कांद्याला कमीत कमी 8 ते 10 रुपये अनुदान मिळावं आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला किमान 25 रुपये हमी भाव मिळावा
या मागणीसाठी आपण सगळेजण जमलोत. खरं तर मोदी साहेबांना एक घोषणा लंके साहेब आपण ऐकली होती 1987-88च्या काळात. राजीव गांधीच्या नावाने ती घोषणा होती, पण ती घोषणा आता मोदीजींना चपखल बसते. वारे मोदीजी तुम्हारा खेल, वारे मोदीजी तुम्हारा खेल, सस्ती दारू महंगा तेल. याच्यापेक्षा वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. सरकारकडे आपल्या सगळ्यांच्या मागण्या तातडीनं पोहोचवण्यासाठी आपण सगळे नेते मंडळी आलात. तुमचं सगळ्यांचं या शिवजन्मभूमीमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला हा इशारा आहे, लवकरात लवकर जर कांद्याला योग्य हमी भाव मिळाला नाही तो मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल, अशा प्रकारचं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या दरम्यानच्या काळामध्ये ज्यांची उपस्थिती लाभते खासदार निलेशजी लंके साहेब, त्याचप्रमाणे आमदार बापूसाहेब पठारे. मी आमदार बापूसाहेब पठारे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या भावना 1-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त करा. यानंतर फक्त 4च वक्त्यांची मनोगत या ठिकाणी व्यक्त केली जाते. माझं म्हणणं असं आहे की भाषण करण्यापेक्षा डायरेक्ट आपण कृती घेऊया. काय आपण आपल्या लोकांना सांगणार त्या व्यथा मांडायला आलेलो आहे. सकपाळ साहेब आहेत, रोहित पवार आहे, मी आहे, लंके साहेब आहेत, बापूसाहेब पठारे आहेत, अशोक पवार सगळे आहेत आणि सगळ्या पक्षाचे नेते आहेत, फक्त महायुती सोडून. म्हणून माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांच्या व्यथा आहेत, इथून उठूया आणि रस्ता अडवायला जाऊया. देवदत्त निकमांचं मी धन्यवाद मानतो आणि सगळ्यांचा धन्यवाद मानतो. चला उठा लगेच. छत्रपती शिवाजी महाराज की. शेतकरी एकजुटीचा. मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचंय, आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा बिबट्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात या भागात वाढलं होतं तेव्हा पोलिसांनी आमच्यावर विविध प्रकारच्या कारवाई केल्या. मला पोलिसांना सांगायचं, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत. कारवाई करायची असेल तर आमच्या शेतकऱ्यावर करायची नाही. कारवाई करायची असेल तर ती कारवाई आमच्यावर त्या ठिकाणी तुम्ही करा. पण जोपर्यंत हे बघा, विषय एवढाच आहे की सरकार म्हणते अल्निनो येते, पाऊस कमी होणार आहे. मला तुम्हाला विचारायचं, पाऊस कमी झाला तर शेतामध्ये का काय पिकणार का? जर काय पिकणार नसेल तर जो माल आपल्या हातामध्ये आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? अहो, आता MLCच्या इलेक्शन मध्ये एक तिकीट जे दिलं गेलं त्याच्या मागे 50 कोटी रुपयाचा व्यवहार झाला अशी चर्चा आहे. आणि मग आमच्या शेतकऱ्याला कष्टाली पिकवलेल्या कांद्याला 10 रुपये अतिरिक्त मागितले तर काय चुकतंय? काय चुकतंय का? मग आपल्याला किती रुपये पाहिजे? रेट 30 रुपये. आपल्याला रेट पाहिजे 30. 2023 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं? आम्ही शेतकऱ्याला 24 रुपयाचा भाव देऊ. मग इलेक्शनच्या आधी 24 आणि इलेक्शन झाल्यानंतर 12.5. हा कसला नाही आमच्या शेतकऱ्यावर? मी तुम्हाला विचारतो, इलेक्शनच्या आधी जो भाव डिक्लेअर झाला तेवढा तरी कमीत कमी इलेक्शन नंतर आपल्याला मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? आणि मग अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना किती रुपये अनुदान मिळालं पाहिजे? 15 रुपये. 10 ते 15 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. 18 तारखेला आणि 26 तारखेला नाशिकला जे आंदोलन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मिळून केलं, काँग्रेसचे नेते होते, आपल्या पक्षाचे नेते होते, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे होते, शेतकरी संघटनेचे होते, CPMचे होते, या सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर 4 ते 5 रुपये जो कांद्याचा भाव होता आज वाढला का नाही वाढला? मग शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, नाशिकमध्ये मोठं आंदोलन केलं, त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला झाला का नाही झाला? त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या हक्कासाठी आपल्याला जर लढायची वेळ आली आणि सरकार जर आपलं ऐकत नसेल तर सरकारला आपल्याला गुडघ्यावर आणावं लागेल. आणि त्यासाठी जी कुठली भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची ती भूमिका त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना घ्यायची. त्यामुळे आता ठरलंय की काय झालं तरी आपला आवाज हा राज्य सरकारकडे आणि दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी ऊन असू पाऊस असू नाहीतर काही असू आपल्या हक्कासाठी आपल्या सिस्टमच्या विरोधात हा लढा लढायचा आहे. आणि आता हा जो हायवे
त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याच्या वतीने त्या ठिकाणी अडवायचं आहे. आता याच्यात कोण असे आहेत ते घाबरतील रस्त्यावर जायला, त्यांनी हात वर करा. इथं कोण असे स्वतःच्या इथं कोण असे जे स्वतःच्या हक्कासाठी लढायला तयार नाही, असं कोणी आहे का? अहो, ही भूमी कोणाची, कशाची, कुठल्या विचाराची हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आज काही प्रमाणात या सरकारला जागा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे साहेब असतील, सपकाळ साहेब असतील, त्याच्याच बरोबर काळे भाऊ असतील, बेनके भाऊ या ठिकाणी आलेत, पठारे भाऊ इथं आलेले आहेत, अशोक भाऊ पवार असतील आणि या भागाचं प्रतिनिधित्व करणारे जे या सभेसाठी नाही तर या आंदोलनासाठी ज्यांनी पुढाकार घेतला असेल, देवदत्त भाऊ असतील, हे सर्व लोक तुमच्यासाठी आलेत. आणि नगरवरनं सुद्धा आपले लंके भाऊ त्या ठिकाणी आलेले. त्यामुळे कृपा करून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सरकारला जागा करायचे, अजिबात घाबरायचं नाही आणि पोलिसांना सांगायचे कारवाई करा, नाही तर कलम जे टाकायचे ते आमच्यावर टाका, आमच्या शेतकऱ्यावर अजिबात तुम्ही त्या ठिकाणी ते कलम टाकायचे नाही. विजय असो, विजय असो. कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. भारत माता की जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शेतकऱ्यांना बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शेतकऱ्यांना बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शेतकऱ्यांची सरकारचं काय? खाली डोकं वर पाय. हो, इथपर्यंत आहे. भारत माता की, भारत माता की. हॅलो हॅलो माता की.
या भागातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. पण मला शेतकऱ्यांना विचारायचं, जर समजा पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी काही चांगली बातमी आणि एखादा चांगला निर्णय जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं मग? काय करायचं? हात वर करून सांगा. मला असं वाटतं कॅबिनेट मंत्री मंत्रालय मंत्रीची बैठक आता सुरू आहे. आता 12 वाजता ती बैठक आहे, अर्ध्या तासामध्ये ती बैठक आहे. आता पोलीस काय करतात आपण बघायचं का आंदोलन थांबायचं? तुम्ही मला सांगा. थांबवायचं नाही, आंदोलन करायचंय, आंदोलन करायचंय. सांगणार ना, करणार काय करणार? बसून मी
या ठिकाणी बसून राहणार आहे आम्ही तुमच्यासोबत राहणार. कारवाई होईल नाही होईल त्याला भीती वाटते. जो लढायला तयार नाही जो या भूमीचा मान ठेवणार नाही ते इथं थांबणार नाही. पण आम्ही पोलीस कारवाई करू. सगळे इथं थांबणार आहे. पोलीस काय निर्णय त्यांचा त्या ठिकाणी विषय 24 रुपये रेट विषय ठिकाणी त्या ठिकाणी संपेल. आणि ज्या शेतकऱ्याला कांदा दिलाय त्यांना 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या. आणि जे काही केंद्र सरकारमध्ये चर्चा झाली होती ते मार्केट कमिटीमध्ये तुम्ही कांदा घेणार 10 लाख घेणार आणि सुरू करा ना तुम्ही. पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही मोबाईल आम्ही एक मिनिट बघा सामान्य लोकांच्या बद्दलसाठी सरकार अजिबात एखादा मोठा व्यावसायिक असेल तो अडचणीत आला तर लगेच बैठका लागतात. पण आता शेतकरी अडचणीत आल्यानंतर सामान्य व्यक्ती अडचणीत सुद्धा काही त्याच्यावर कारवाई केली जात नाही. पण नफेखोरी करणं पैसा काढणं मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना ताकद देणं आणि गरीबाला तसंच 1500 रुपये दिले खुश राहावा 1000 रुपये दिले खुश राहावा. कुठेतरी सामान्य लोकांना हे सरकार दुर्दैव म्हणावं लागेल. आपला भिकारी समजते आणि पैसे टाकले की हे मतदान करतात आणि पण आमच्या हक्काच्या जे काही उत्पादन आम्ही केलं त्याचा तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला या गोष्टी नकोय. मजुराला हाताला काम मिळालं या गोष्टी नकोय. आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नकोय. आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. तर काय आहे हे इलेक्शन फक्त नाटक केलं जातं. इलेक्शन केल्यानंतर यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं. आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही. एक तर एल्निनो असल्यामुळे पाऊस नसल्यामुळे यांचा पीक शेतात काही पिकणार नाही आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील. मुलं शाळेत जातील कॉलेजला जातील. हाच विषय होता नाफेडचा. जेणेकरून नाफेड काय करायचं आता खराब बाबा माहितीये त्याचं सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट होतं. तो पैसा कमवायचा कोणाच्या नावावर जीवावर शेतकऱ्यांवर काय केलं जातं. व्यापाऱ्यांकडे 4-5 रुपयाला कांदा घेतला जातो
आणि नाफेडच्या किमतीला तो त्या ठिकाणी नाफेड विकला जातो. हे मध्यस्थी लोक, याच्यात शेतकऱ्यातूनच फायदा होतो. म्हणून आमची मागणी होती मार्केट कमिटीमध्ये कांदा विकत घ्यावा, शेतकऱ्याला दिसलं पाहिजे नाफेड काय बोली लावतोय, व्यापारी काय बोली लावतोय. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये कांदा घेणं महत्वाची मागणी होती, ती मान्य केली, लाभ नाही झाली. त्यामुळे आमचं हे मत आहे की नाफेड मधून जो काही खरेदी केला तर नफेखोरी होते. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने खरेदी करणं, 10 लाख टन खरेदी करून भारतात न विकता भारताच्या बाहेर हा माल काढला तर शेतकऱ्याला 25च्या पुढे भाव मिळेल, नाही तर मिळणार नाही. अहो, ज्या शेतकऱ्यांना कांदा विकलेला आहे तसं बघितलं 70% शेतकऱ्याचा कांदा अजून आहे, पण ज्या शेतकऱ्यांनी 30% कांदा विकलाय ना तर त्या ठिकाणी गेले. 10 जून पर्यंत त्यांनी खरं तर मुदत मागितलेली आहे. खरं तर तुम्ही केलेलं आंदोलन असेल किंवा 10 जून आहे की शेतकऱ्यांना पाण्या प्रश्न. मला तुम्ही सांगा की 10 जून पर्यंत समजा 1 लाख टन तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख ते 1.5 लाख टन कांदा तिथे येतो. महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो. टोटल 100 लाख टन तिथे कांदा इथं बनला जातो. आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं आणि घ्या ना निर्णय आता तुम्ही. काय तुम्हाला कोण थांबवतोय? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण निर्णय घेऊन टाका. 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मरायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली. आता एक जर आत्महत्या प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको काय करतात हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचंय, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत. इथं महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्यानंतर युवांना नोकऱ्या मिळणार, कांद्याचे भाव वाढेना, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही बघितलं तर खताचे भाव वाढलेत. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? जसं दादांसाठी आम्ही लढतोय तसं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढणं ही आमच्यासाठी जबाबदारी. नाही बघा, तुम्हाला कोणी थांबवलंय की शेतकऱ्याची भूमिका घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील, सीएम साहेब वेळ देऊ शकतील, माजी मंत्री राहिलेला आहे, तुमचं वट आहे. पण वटाचा फायदा घेण्यासाठी भूमिका घेणं महत्वाचं आहे. नुसतं बोलून चालत नसतं, करून दाखवावं लागतं. त्यामुळे तुम्ही सत्तेत असल्यामुळे करून दाखवणं महत्वाचं. अमोल कोल्हेंचा पाठिंबा आहे. त्यांचंही मत आलं की गेल्या वेळेस सुद्धा मी त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे, याच्या पुढे ते मोठं आंदोलन घेतील अशी त्यांची भूमिका आहे. आता त्यांचं काही व्यक्तिगत अडचण असल्यामुळे अचानक, नाही तर ते निघाले होते, अचानक त्यांचा फोन आला की काही अडचण व्यक्तिगत असल्यामुळे मला येता येत नाही. त्यांचा पाठिंबा आहे सोशल मीडियावर आणि व्हिडिओच्या मदतीने त्यांनी सांगितलंच आहे. पुढच्या वेळेस याच्यापेक्षा मोठं आंदोलन ते नक्कीच घेतील असा विश्वास. 10 लाख तुम्ही कमी सांगताय. 50 ते 60 कोटी रुपये एका उमेदवाराची बोली त्या ठिकाणी निघालेली आहे खर्च करण्याची. पण ऐकत जो कुठला उमेदवार असेल पार्टीकडनं सपोर्ट केला जाईल तर व्यक्तिगत त्याची सुद्धा 40-50 कोटीची आहे. घोडे बाजार इथं नेत्यांचा होतोय आणि गरीब मात्र त्या ठिकाणी घोड्यासारखा राहत असेल, जनावरांसारखा जगत असेल, तर हे कितपत योग्य आहे? त्या अनुषंगाने आम्ही म्हणतोय की हे राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे, लय मंडाळ झालेलं आहे, दादा जसं म्हणायचे तसं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला बदलायच्या असतील तर रस्त्यावर उतरल्याशिवाय या गोष्टी बदलू शकत नाही. असं कोण म्हणलं? परवा पण आचारसंहिता
असताना निर्णय घेतला ना त्यात काय हरकत आहे. आणि विरोध आम्ही करणार आहे, आम्ही थोडी विरोध त्या बाबतीतला करणार आहे. विरोध आम्ही तिथं करणार नाही. निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाका, उलट त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आम्ही करू. दादा खरं तर इंधन दरवाढ झाली आहे, इंधनाचा तुटवडा पण आहे, त्यात कोणत्याच बाजारभावाला माल नाही, शेतकरी पूर्ण अडचणीमध्ये आलाय, काय परिस्थिती? अहो शेतकरी फक्त अडचणीत आला असं कोण म्हणतंय? मजूर आलेत, त्या शेतकऱ्याला भाव मिळेना. त्यानंतर व्यापारी जे ग्रामीण भागामध्ये राहतात ते अडचणीत त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर मिडल क्लासला सुद्धा तेल पेट्रोल त्या ठिकाणी कुठं परवडत नाही. त्यामुळे अडचणीत कोण आलंय तर अख्खा देश त्या ठिकाणी अडचणीत आलाय. नेते सोडून आणि मोठे अब्जपती सोडून सामान्य लोक रस्त्यावर आलेत, बाकी सगळे खुशीत मजेत त्या ठिकाणी मजा करतात असं म्हणावं लागेल. पाहायला गेलं तर रद्दी 30 रुपये किलो आहे, भंगार 40 रुपये किलो आहे. मग सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीतच का कमी पडतं? कारण का शेतकऱ्यालाच कदाचित असं म्हणावं लागेल, इलेक्शनच्या आधी भाव दिला जातो आणि इलेक्शन गेल्यानंतर रद्दीसारखं बाजूला फेकलं जातं. ही आजची या सरकारची परिस्थिती आहे. लाडक्या बहिणींचं काय केलं? 2.5 कोटी शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा आलेलं नाही, नुकसान भरपाई झाली करायची अनुदान सुद्धा आलेलं नाही. दादांच्या नेतृत्वाखाली ते म्हणजे इथं झोपत आता आम्ही झोपले दरांगी पाटील 2 दिवसापूर्वी उन्हात बसले होते तसे आम्ही दादा पुढली आता भूमिका नाही असणार काय परिस्थिती सरकारने कुठेतरी शेतकऱ्याला सिरियसली घ्या ना. त्यांना आता कॅबिनेट बैठक आहे ना, कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या. आता शेवटी आम्ही प्रतिनिधित्व कोणाचं करतो? सामान्य लोकांचं करतो. आता एका शिक्षकाचा मुलगा आज खासदार होऊन आज लढतोय ना, दिल्लीत जाऊन लढतोय.
रस्त्यावर लढतोय, ही भूमिका जास्त महत्वाची आहे. आज आमची सुद्धा जबाबदारी, लोकांची जबाबदारी, लोकप्रतिनिधी जबाबदारी. रस्त्यावर आता या ताई म्हणतात की कांद्याचा विषय तर महत्वाचा आहे, पण अजूनपर्यंत आतापर्यंत मध्ये जी काही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्याचा 1 रुपया सुद्धा अजून अनुदान मिळालेलं नाही. आमच्या आजीचं तेच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा, नाही तर आमचं वर्ष बघा हे बघा यांचं म्हणणं निवडून द्या, निवडून दिल्यानंतर गायब होतात अशी परिस्थिती आहे. बघा आजीला विचारा. पुढे गेले आता काय सगळ्यांनी मत नाही दिलं, मत नाही दिलं, आम्हाला लाईट नाही, पाणी नाही, पुन्हा घराच्या बाया कामं करतात शेतामध्ये, यांना परवडलं यांना म्हणा बसा तुम्ही उन्हात मग तिकडे कांद्याला भाव देते. ते सत्य देत, ते सत्य देत. ते सत्य ते त्यांना काय करायचं, त्यांना कुठं ऊन लागत, शेतकरी मरायला लागला आणि गाव शेतकरी यांना फक्त मोठेपणा पाहिजे, देऊ त्याला कोणी एवढं कोणाला देऊ नका. मग यांना कसं मोठेपणा येतो बघू, हे सावलीत पासून मजा करायला शेतकऱ्याला तडतडायला लावले. काय चालेल आम्हाला लाईट नाही, पाणी नाही, काय करायचं आम्ही भरायचं का कसं लागायचं एवढं उन्हात बायाने कामं करायची, कशी करायची कामं. बरोबर. गरीब बाजारचे खतांना भाव किती लावते ते. आजी किती कांदा आहे, किती रुपये मोडला? अरे कामच मोडला ना तू निम सोडून चालत बाजार देतात हे बाजार देतात का. अहो आता एक शेतकरी म्हणतो 5 रुपयाला विकलं, तुम्ही कितीला विकलं? आम्ही इकडं जायचं साठवलं त्या जायनाच रे, सडून गेले. गाडीचा पाऊस आला आता आरण्य ठेवलं सडणार. मदत केली असेल ना सरकारली, सरकारली मदत केली का, पैसे दिले का? बसलाय सावलीला ते सगळं याच्यात जाणार आहे, याला बायाला पैसे वाटायचं निमित्त केलं ना आपले खूप पैसे आता केलं घोषणा देऊ. अरे कांद्याला हमी भाव. फोन लावा, फोन लावा. फोन तर लावून द्या.
आंदोलन करतोय. थांबा जरा. शिवीर आहे. तर कसं आहे की आता आम्हाला असं कळलं की म्हणून आम्ही आता बाजूला आलेलो आहे. थोड्या वेळी अँब्युलन्स गेल्यानंतर परत आम्ही त्या ठिकाणी आलो. शेवटी कुठेतरी नेत्यांबरोबर तुम्ही त्या ठिकाणी आमचं बोलणं करून द्या. नाही तर 12 वाजले, कॅबिनेट चालू आहे, निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाका. विषय सांगा उठायचं नाही. आता शेवटी बघा आमचं एक जबाबदारी. आता इलेक्शन नसताना आम्ही का रस्त्यावर आलोय? तर आज या शेतकऱ्याला जर हमीभाव नाही मिळाला कशी वर्ष शेतकऱ्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. या सरकारचं करायचं का? करायचं का? मागे बघो. शेतकरी एकजुटीचा. शेतकरी एकजुटीचा. शेतकरी एकजुटीचा. आम्हाला कळलं ॲम्ब्युलन्स अडकलेली. ते कोणाला अडचण येऊ नये कारण शेवटी सामान्य लोकांनी आम्ही आता तहसीलदारांना सांगितलेलं तुम्ही पर्यटनमंत्री साहेबांबरोबर आमचं बोलणं करून द्या. कारण का नाशिकमध्ये चांदवडला जेव्हा आंदोलन झालं होतं त्यांनी शब्द दिला होता आम्ही हे करू ते करू. तो शब्द हवेत जर मिळाला असेल तर आम्हाला कुठेतरी त्याला जमिनी आणावं लागेल. हे अन्यायकारक आहे. आम्ही सुद्धा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी एकदा ॲम्ब्युलन्सेस गेल्या परत एकदा मग आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळेच आम्ही पोलिसांना आणि इथं असलेल्या तहसीलदारांना सांगतो की लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्या. आता ॲम्ब्युलन्स मागे अडकली आहे. ॲम्ब्युलन्ससाठी आम्ही बाजूला आलेलो आहे. शेवटी ती पण गरीब माणसं आहे. परत एकदा मग आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळेच आम्ही पोलिसांना आणि इथं असलेल्या तहसीलदारांना सांगतो की लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्या.
आता ॲम्ब्युलन्स मागे अडकली आहे, ॲम्ब्युलन्ससाठी आम्ही बाजूला आलेलो आहे. शेवटी ती पण गरीब माणसं आहे, त्यामुळे माणसं कोणाला अडचण येऊ नये म्हणून आम्ही थांबलो होतो. आता आम्ही वाट बघणार आणि परत रस्त्यावर जाऊ शकतो. त्यामुळे भूमिका घेतली पाहिजे. या खासदार साहेब आवाज टाकला जात असेल त्याला तुम्ही शेतकरी मरतोय त्याला तुम्ही दडपशाही मरत नाही. आणि शेतकरी एनडीने बोलले घाटी सामान्य लोकांना युवांना मीडियाला आणि आय टी ऍक्टिव्हिस्टला कॉपरेट करून असेल युवांनी कॉपरेटचा चेहरा घातला तर कॉपरेटची मक्तेदारी आहे का? त्यामुळे उद्याच असं पोलिसांनी या गोष्टी केल्या नाही पोलीस घाबरतात. पोलीस जेव्हा घाबरतं कॉपरेटच्या चेहऱ्याला तर त्याचा अर्थ सरकार घाबरतं. राज्य सरकार घाबरते म्हणजे केंद्र सरकारकडनं आदेश आहे. त्यामुळे केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सगळेच हे जे युवा वर्ग आहे त्याला घाबरत असं आपलं म्हणावं लागेल. आम्ही जाऊ का रस्त्यावर पोरं होते पोलीस पुढे गेले.
काढू नका. आम्ही प्रधानमंत्री साहेबांशी बोलतो. आता आम्ही आम्ही थांबलोय. त्याचबरोबर आम्ही जेव्हा नाशिकला आंदोलन केलं होतं, नाफेडली नाशिक जिल्ह्याच्या पुरता एक निर्णय 15 रुपये 80 पैशाचा काढला. हे खरं अन्यायकारक आहे. महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकरी तर शेतकरीच आहे ना, मग काढत असताना तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला काढा. त्या पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरशी आता ज्यांना जबाबदारी आहे गजानन पाटील साहेब यांच्याशी बोललो, तर ते आदेश तुम्ही काढायला लावा नाफेडला आणि रेट वाढून देणार सांगा. मंत्र्याशी बोला, आम्हाला सांगा. अर्धा किलोमीटरवर एक अँब्युलन्स आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, आम्ही लगेच बाजूला आलो. आता ती अँब्युलन्स गेली, आम्ही परत रस्त्यावर जाऊ शकतो. त्यामुळे आता पोलीस आणि इतर सर्व रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सगळं आहे. पोलिसांनी नेत्यांना धरपकड केलेली आहे, काही नेत्यांना घेऊन गेलेले आहेत. सोपं आहे ना, उचलून न्यायचं, विषय संपवायचा. पण आम्ही अजून तरी रस्त्यावर आहोत. ते लढतायत, आम्ही लढतोय. आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही लढतोय. आता पुढली भूमिका कशी असणार आहे तुमच्या आंदोलनात? नाही, आता सरकारने जो आमच्याबद्दल निर्णय घ्यायचा घ्या. आम्ही तर हलणार नाही, स्वतःहून आम्ही इथं हलणार नाही. राहिला प्रश्न कलेक्टर साहेबांचा फोन पणन मंत्र्यांशी झाल्यानंतर आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी लगेच सांगावं. सत्तेतले नेते म्हणतात आंदोलनाची. मग तुम्ही सत्तेत राहून काय करताय? सत्तेत राहून तुम्ही त्या ठिकाणी बिर्याणी खाताय आणि गरीब मात्र भाकरी आणि कांदा खातोय. हा तर फरक आहे ना सत्ताधारी आणि गरीबाच्या बाबतीत. त्यामुळे बिर्याणी खाऊन ढेकर देत तुम्ही बोलू शकता, अरे शांततेत बसा. अरे पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अशी आज आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे. अहो तुम्हीच म्हणताय ना की येत्या काळामध्ये पाऊस येणार नाही, मग आता शेतकरी बघत बसलाय. अरे शेतात पिकणार नसेल तर मुलांचं लग्न असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा खर्च असेल, व्याजावर पैसा जो घेतलाय त्याचं परत फेड असेल, हे कोण भरणार? मग आहे त्या मालाला भाव मिळण्याशिवाय यांना न्याय कसा मिळणार? हे सरकारला कळलं पाहिजे, पण ते दुर्दैवाने कळत नाही. सत्ताधारी पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावरती दडपशाही करतायत. बघा, आम्ही स्वतःहून कुठेच जाणार नाही. सरकारला काय त्या ठिकाणी करायचं करा. विषय एवढाच आहे. आता तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून कलेक्टरांशी तरी आम्ही बोललोय. निलेश भाऊ लंके लढतायत, देवदत्त भाऊ इथं आहेत. तिथं आमचे शशिकांत शिंदे साहेबांना ताब्यात घेतलंय, सपकाळ साहेबांना ताब्यात घेतलंय, इतरही काही आमदारांना ताब्यात घेतलंय, माझे आमदारांना ताब्यात घेतलंय. आम्ही अजून तरी रस्त्यावर आहोत. फोन यूज तर आम्ही थांबलोय. साहेब तुम्ही इथे या. सोडायचं नाही कोणी अजिबात. मात्र प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांशी फोन झाला, आता चर्चा होणार पुढे आडे पडायचं वापर करून हे आंदोलन त्या ठिकाणी दाबण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. हे आंदोलन एकीकडे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हणतात की कांदा प्रश्न आम्ही आता मार्गी काढू, लवकरच यावर शेतकऱ्यांसाठी उपाययोजना केल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं ना, माझं सरकार एवढ्या 25 रुपये बाजार भाव देऊ. पुढे मग मुख्यमंत्र्यांनी विसर पडला का? मुख्यमंत्र्यांना विसर पडला का? वेगवेगळ्या कशाला युक्त चालू? तुम्ही जी घोषणा केली तीच निवडणूक झाल्यानंतर 2 वर्षापूर्वी 24 रुपये बाजार भाव दिला होता. आता तोच 15 रुपये 80 पैसे, तो पण नाशिक जिल्ह्यापुरता झाला. भागलं ना त्यांचं. नाशिक जिल्ह्यामध्ये जाहीर केलं शेतकऱ्यांच्या बाजारात काय पडलं हे सगळं गेली का ॲम्ब्युलन्स?
आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.